भंडारकवठे येथील जीवन विकास प्रशालेच्या 1977 बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा मोठ्या उत्साहात पार पडला। दक्षिण सोलापूर तालुक्यातील भंडारकवठे येथील जीवन विकास प्रशालेच्या 1977-78च्या 10वीच्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा नुकताच सोलापुरातील सोरेगाव येथील हॉटेल शांग्रीला ग्रीन सिटी इथं मोठ्या उत्साहात पार पडला। तब्बल 48 वर्षांनंतर हे सर्व विद्यार्थी पुन्हा एकत्र आले होते आणि त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला। 1977-78 या वर्षात 10वी उत्तीर्ण झालेले हे विद्यार्थी विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत आहेत। या बॅचमध्ये अनेक क्लास 1 अधिकारी, शिक्षक, प्राध्यापक आणि इतर क्षेत्रांमध्ये यश मिळवलेल्या व्यक्ती आहेत। या मेळाव्यात त्यांनी आपापल्या जीवनातील अनुभव, यश आणि संघर्ष यावर मनमोकळ्या गप्पा मारल्या। माजी विद्यार्थ्यांनी शाळेतील शिक्षकांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली। त्यांच्या मार्गदर्शनामुळेच आपण जीवनात यशस्वी झालो अशी भावना अनेकांनी व्यक्त केली। हा मेळावा केवळ एकत्र येण्याचाच नव्हता, तर त्यांच्यातील जुने संबंध अधिक दृढ करण्याची एक उत्तम संधी ठरली। अनेक वर्षानंतर भेटल्यामुळे प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधान स्पष्ट दिसत होतं। भविष्यातही असे मेळावे आयोजित करून एकमेकांशी संपर्क कायम ठेवण्याचा निर्धार सर्वांनी केला। भविष्यातली सगळ्यात महत्त्वाचं दुर्मिळ अशी गोष्ट आहे, कारण माझं गणित विषयामध्ये मी फार कच्चा होतो। माझे सर्व जे प्रकाश जोशी, अंबादास चिंचोळे, ओंकर, शेंडगे, बिडवे या सगळ्या हुशार मुलाची माझी दोस्ती असायची आणि गणित म्हटलं की मला फार डोक्याला ताप व्हायचा। म्हणे सर आयुष्यात मला गणिताचं कधी जमलेलं 10वी परीक्षेमध्ये 10वी मध्ये सुद्धा मला गणित येत नव्हतं। ही जी हुशार मंडळी होती त्या मंडळींना मी विचारायचो, इथे ह्यान बघतो, इथे ह्यान बघतो, अंबादासला, प्रकाशला, ओंकरला, ही सगळी गणितामध्ये हुशार मंडळी होती आणि त्यांच्याशी दोस्ती करून हे कसं आलं, हे कसं येतं, गणित मी सोडत नव्हतो, फक्त समजून घेतो आणि भूमिती माझी थोडीशी चांगली होती। प्रकाश जोशीचे वडील हे माझे पहिले गुरु, त्याच्या तिसरी भंडारकवठेला शिकलो, 4थीला पाडवीला, 5वी साठी सागरपूर, 8वी झाली परत भंडारकवठे, माझ्या सासरवाडी होतो। लहानपणी विखे पाटलांच्या शेतातून यायचं चालत सरकारी शाळेत। विखे पाटलांचे वडील फार मला माया करत होते, जावई बुवा पुढं, तर त्यांची बी आठवण आहे। आता बसलेल्यामध्ये काही शिक्षक विद्यार्थी आहेत, शिक्षकांचे मुलं आहेत, तर त्यांची फार आठवण मला आहे। आणि कलापबंदीच्या वेळेस बसू गोडके तरी रोज माझ्या बरोबरच असतात, त्याचं काही दूर नाही, कधी या म्हटलं तर येतात। पण लांबून असणाऱ्यांना आता प्रत्येक शहर आपण चेंज करत ठेवायचं आहे, प्रत्येक वर्षी आवर्जून यायचं एक दिवस आपल्या मित्रासाठी। पुढं त्या कालावधीत त्या वेळेला त्या परिस्थितीनुसार नोकरी कधी लागल ही प्रत्येकाला एक आशाच होती। त्यामुळे मला इयत्ता 12वी असताना संगमेश्वर कॉलेजला असताना मला 512 आर्मी बेस वर्कशॉप जे अम्युनिशन फॅक्टरी पुण्यामध्ये खडकीला, तिथं सेंट्रल गव्हर्नमेंटला मी जॉईन झालो। तिथं जवळजवळ 4-5-6 वर्ष नोकरी केली। त्यानंतर एक्साईजला जे दारूबंदी, तिथं मी कॉन्स्टेबल म्हणून मार्च 1988ला सोलापूर हेडक्वार्टरला भरती झालो। कॉन्स्टेबल पासून 1993ला लगेच मी PSI झालो, 2011ला PI झालो, 2011ला DYSP झालो, 2019ला SP म्हणून हे झालं। या कार्यक्रमामुळे जुन्या मित्रांना भेटून बालपणीच्या आठवणींना उजाळा मिळाला आणि एक अविस्मरणीय दिवस त्यांच्या आयुष्याला जोडला गेला। यावेळी माजी विद्यार्थी श्रीदेवी मेहत्रे, भीमाशंकर बिराजदार, विखे पाटील, प्रकाश जोशी, धनंजय कुलकर्णी, भीमाशंकर होमकर, प्रकाश वाघमारे, अंबादास चिंचोळे, कल्लप्पा बंदीछोडे, शिवाजी वाघमारे, हनुमंत बिडवे, मदगोंडा अरकेरी, भरले यांच्यासह अन्य माजी विद्यार्थी उपस्थित होते।